अमरावतीच्या मेळघाट भागात रोजगार हमी योजनेची कामे बंद पडल्याने आदिवासी बांधवांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम कामांवर झाला आहे। या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढून रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। पूर्ण जिल्ह्यातील युवक इथे मनरेगाचे मेळघाटमधील 27 तारखेपासून कामं पूर्णपणे बंद झालेले आहे। आमच्या आदिवासी मजुरांचं फक्त त्याच्या मनरेगाच्या कामावरच उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे त्वरित कामं सुरू करण्यासंदर्भात युवक काँग्रेसची आमची मागणी आहे। जर तात्काळ सरकारने याबद्दल दखल घेऊन काम सुरू नाही केले तर आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू। स्त्री रुग्णालय जे आहे ते स्त्री रुग्णालय गोरगरीब लेकीबाईंच्यासाठी अत्यंत आधाराचं एक केंद्र असतं। मात्र अलीकडच्या काळामध्ये डफरींचा जो गैरकारभार चाललेला आहे, अत्यंत हलगर्जीपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे, त्याचा बळी खारतळेगाव येथील एक पल्लवी गुडदे नावाची जी एक विवाहिता होती, तिनं आपला जीव गमावला। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन जे आहे ते डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे, मात्र काँग्रेस या सगळ्या प्रकरणाच्या पाठीशी आहे आणि त्या पल्लवीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज या युवक काँग्रेससोबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर पल्लवी गुडदेच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत।